मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। धोबी समाजाचे हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरमध्ये आंदोलन। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील परीट धोबी समाज 8 डिसेंबरपासून नागपूर येथे राज्यस्तरीय धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करत आहे। 8 ते 11 डिसेंबर या कालावधीत हे आंदोलन चालणार असून समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात। धोबी समाजाची मुख्य मागणी म्हणजे समाजाचा पूर्ववत अनुसूचित जातीत समावेश, तसेच राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा आणि समाजाच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीसाठी संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे। यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे राज्यव्यापी साखळी उपोषण आयोजित करण्यात आले आहे। आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे आणि नॅशनल धोबी महासंघाचे अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली होत आहे। अखिल भारतीय धोबी महासमाज, नॅशनल धोबी महासंघ, महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ, महाराष्ट्र डेबुजी फोर्स, महाराष्ट्र राज्य धोबी समाज क्रांती विकास मंच, एकता बहुउद्देशीय संघटना, डेबुजी क्रांती दल यासह राज्यातील प्रमुख संघटना या आंदोलनात सक्रिय आहेत। जिल्हानिहाय आंदोलनाची तारीख पुढील प्रमाणे: 8 डिसेंबर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अकोला, बुलढाणा, वाशिम। 9 डिसेंबर अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया। 10 डिसेंबर सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार। 11 डिसेंबर नागपूर जिल्हा, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मुंबई, नांदेड, परभणी, हिंगोली, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव तसेच संपूर्ण मराठवाडा विभाग। धोबी समाजाच्या हक्कांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख संतोष शिंदे यांनी केले। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।